विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्या आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इव्होल्यूशन ही कन्सेप्ट आणि थेअरी ऑफ इव्होल्यूशन ही त्याच्या पुढची कन्सेप्ट, अशा दोन कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. सुरुवातीला इव्होल्यूशन ही कन्सेप्ट काय आहे? तर कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की ग्रॅज्युअल चेंज होतोय. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय? तर हळूहळू होणारा बदल. मग असा ग्रॅज्युअल चेंज विच लीड टू डेव्हलपमेंट. या हळूहळू होणाऱ्या बदलामुळे जर का त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असेल, तर अशा डेव्हलपमेंटला किंवा अशा हळूहळू होणाऱ्या बदलांना आपण इव्होल्यूशन असं म्हणतो. मग आता ही जी इव्होल्यूशन प्रोसेस घडून येते, तर ही इव्होल्यूशन प्रोसेस एव्हरीवेअर अराउंड अस, प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे. असं नाही की इव्होल्यूशन ही फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये घडून येणारी प्रोसेस आहे. इट इज कॅरिड आउट एव्हरीवेअर. आणि याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर आपली जी सोलार सिस्टीम आहे, फॉर्मेशन ऑफ आवर सोलार सिस्टीम, आणि या सोलार सिस्टीममध्ये जे जे काही प्लॅनेट्स तयार झालेत, इन्क्लुडिंग द फॉर्मेशन ऑफ आवर अर्थ, तर यामध्ये सुद्धा आपण किंवा या प्रोसेसला सुद्धा आपण काय म्हणतो तर इव्होल्यूशन. जे तुम्ही 12वीला गेल्यानंतर त्या ठिकाणी इव्होल्यूशन रिलेटेड चॅप्टरमध्ये तुम्ही शिकताल. आणि एक जगभरामध्ये फेमस थेरी आहे, तिला म्हणलं जातं बिग बँग थेरी. ही जी बिग बँग थेरी आहे, ही थेरी एक्सप्लेन करते की आपली सोलार सिस्टीम कशी तयार झाली आणि या सोलार सिस्टीममध्ये पर्टिक्युलर आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा आपला प्लॅनेट म्हणजे अर्थ कशी तयार झाली. मग या अर्थ फॉर्मेशनला सुद्धा आपण इव्होल्यूशन म्हणू. तर त्याच पद्धतीने या प्लॅनेटवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे डेव्हलप झाले, तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फॉर्मेशनची कन्सेप्टसुद्धा इव्होल्यूशन अंडर येईल. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्मेशनच्या इव्होल्यूशनला आपण ऑर्गॅनिक इव्होल्यूशन असं म्हणतो. आणि आपण पाहतो की म्हणजे जसं आपलं सायन्स डेव्हलप झालं तसं तसं सायंटिस्टला उत्सुकता होती की लाईफ कशी फॉर्म झाली असेल आपल्या प्लॅनेटवर. आणि मग यामध्ये लाईफ फॉर्मेशनशी रिलेटेड अनेक थेरी काही सायंटिस्ट सुरुवातीच्या काळातल्या थेरी वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सने सांगितल्या. आपल्या भारतामधली सुद्धा एक थेरी जगमान्य आहे किंवा जगामध्ये माहिती आहे, मान्य म्हणता येणार नाही, पण आपण जे म्हणतो की आपल्या प्रत्येकाचं अस्तित्व पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तर मग अशाच पद्धतीने वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितल्यात लाईफ फॉर्मेशनच्या, आणि इतर सायंटिस्टने सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ती गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ऑर्गॅनिक इव्होल्यूशनबद्दल सध्याच्या परिस्थितीमधली जी काही वेल नोन थेरी आहे, तर तिला आपण केमिकल इव्होल्यूशन थेरी म्हणतो. ही केमिकल इव्होल्यूशन थेरीसुद्धा तुम्ही 12वीच्या इव्होल्यूशन चॅप्टरमध्ये या बिग बँग थेरीनंतर तुमच्या अभ्यासाचा भाग म्हणून ही असणार आहे. तर या केमिकल इव्होल्यूशन थेरीचं इंट्रोडक्शनच आपल्याला आपल्या आता या 10वीच्या चॅप्टरमध्ये पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा, या थेरीनुसार आपण असं म्हणतो की जवळपास 3.5 बिलियन वर्षापूर्वी जेव्हा आपली पृथ्वी तयार झाली, त्यावेळेला या ठिकाणी लाईफ एक्झिस्ट करत नव्हता. कुठलाही सजीव या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर प्रेझेंट नव्हता. 3.5 बिलियन म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की 350 करोड वर्षांपूर्वी. या 350 करोड वर्षांपूर्वी लाईफ एक्झिस्ट नव्हतं. पण मग नंतर लाईफ फॉर्मेशनला कशी सुरुवात झाली, तर केमिकल इव्होल्यूशन थेरी असं सांगते
की सुरुवातीला जे काही लाईफ फॉर्मेशन झालेलं आहे, लाईफ फॉर्मेशन इज कॅरिड आउट इन वॉटर. त्या काळामध्ये मोठमोठे समुद्र आपल्या प्लॅनेटवर तयार झाले होते आणि या समुद्रांमध्येच लाईफ ओरिजिन झालेला आहे. सजीव पहिला जो आहे तो समुद्रामध्ये तयार झालेला आहे. मग हे कसं झालं असेल? तर आपण असं म्हणतो की सुरुवातीला आपल्या प्लॅनेटमध्ये म्हणजे त्याच्या कोअरमध्ये आणि आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स प्रेझेंट होते. आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये आपण 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये शिकलो आहे. तर तसे एलिमेंट्स या ठिकाणी प्रेझेंट होते. मग या एलिमेंट्सपासून काही सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. बघा, यातल्या स्टेप लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणापासून काय तयार झालं? तर या एलिमेंट्सपासून सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झालेत. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशाला म्हणतो आपण? तर रफली आपण समजून घेऊ शकतो की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन नाही आहेत, दोन्ही सोबत नाही आहेत, अशांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. मग असे कोणते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले असतील तर त्याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतात. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वॉटर यांच्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. मग या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासूनच पुढे तयार झाले असतील सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे सिंपल फॉर्ममध्ये ते कोणकोणते तयार झाले असतील? तर याचं एक्झाम्पल म्हणून आपण शुगरचा सिंपल फॉर्म जो आहे ग्लुकोज, तर तसा ग्लुकोज तयार झाला असेल किंवा ज्याला आपण मोनोसॅक्राइड म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स तयार झाले असतील. त्यानंतर न्यूक्लिओटाइड्स तयार झाले असतील. यांच्यासोबत काही फॅटी ॲसिड्स तयार झाले असतील. मग हे जे सगळे आहेत तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणापासून तयार झाले असतील तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून. मग या केमिकल इव्होल्यूशन थेअरीने सांगितलं की या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून पुढे तयार झालेले असावेत ते म्हणजे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर कसे झाले असतील? या ग्लुकोजसारख्या सिंपल शुगरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसॅक्राइड्स तयार झाल्या. या अमिनो ॲसिड्सपासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार झाले. न्यूक्लिओटाइड्सपासून DNA आणि RNA सारखे न्यूक्लिक ॲसिड्स तयार झाले. आणि फॅटी ॲसिड त्यासोबत ग्लिसरॉल यांच्यासारख्यापासून लिपिड्स तयार झाले असावेत. मग असे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणापासून तयार झाले तर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून. नंतर आपण या थेअरीमध्ये पाहतो की या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मग यामध्ये काही कॉम्प्लेक्स असतील, काही सिंपल असतील त्यांचं आणि आजूबाजूला असणाऱ्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं ॲग्रिगेशन झालं. ॲग्रिगेशन होणे म्हणजे एकत्र येणे. हे कंपाऊंड्स एकत्र आले आणि यांच्या ॲग्रिगेशनपासून जे काही स्ट्रक्चर सुरुवातीचं तयार झालं तर हे स्ट्रक्चर म्हणजे आपण त्याला प्रिमिटिव्ह सेल म्हणतो. म्हणजे सुरुवातीची सेल तयार झाली असावी. आता ही जी सुरुवातीची सेल तयार झाली अशा अनेक सेल तयार झाल्या असतील आणि ह्या सगळ्या सेल्स काय करत असतील तर दीज सेल्स वेअर युजिंग सराउंडिंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यांनी यांच्या आजूबाजूच्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा खाद्य म्हणून, फूड म्हणून वापर करायला सुरुवात केला असावा. मग हे सगळं करता यावं म्हणून या सेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
मॉडिफिकेशन्स झाले असतील. मॉडिफिकेशन्स वेअर ऑकर्ड इन दीज सेल्स. मग या सेल्समध्ये जेव्हा मॉडिफिकेशन झाले असतील तर यांच्यापैकी सुटेबल मॉडिफिकेशन, जे योग्य बदल आहेत, दीज सुटेबल मॉडिफिकेशन्स वेअर सिलेक्टेड बाय नेचर. निसर्गाने यांच्यातले योग्य बदल असणाऱ्या सेल्स जिवंत ठेवल्या असतील. म्हणजे अशाच सेल्स फक्त त्या ठिकाणी अस्तित्वात राहिल्या असतील ज्यांच्यामध्ये योग्य बदल झालेले आहेत. मग आपोआप बाकीच्या सेल नष्ट झाल्या असाव्यात. अदर वेअर पेरिश. ओनली दोज सेल्स सर्वाइव्ह विच शो सुटेबल मॉडिफिकेशन्स. आणि बाकीच्या जेव्हा नष्ट होतील किंवा आपण म्हणू अदर वेअर पेरिश, तर मग या सुटेबल मॉडिफिकेशन्स झालेल्या सेल्समध्ये पुन्हा आपण म्हणतो की या सेल्सपासून ज्या सिंपल सेल आहेत तर यांच्यापासून सिंपल स्ट्रक्चर असणाऱ्या प्रोकॅरियोटिक सेल तयार झाल्या असतील. प्रोकॅरियोटिक सेलपासून पुढे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणाऱ्या यूकॅरियोटिक सेल्स तयार झाल्या असाव्यात. आणि नंतर या यूकॅरियोटिक सेलपासून आपण पाहतो की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या प्रकारचे तयार झाले असतील. कोणकोणते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, तर आजही आपण एक्झाम्पल पाहतो की पॅरामेशियमसारखे जे ऑर्गॅनिझम आहेत किंवा युग्लेनासारखे जे ऑर्गॅनिझम आहेत हे युनिसेल्युलर आहेत पण कॉम्प्लेक्स यूकॅरियोटिक सेल असणारे आहेत. तर हे तयार झाले असतील. आणि पुन्हा या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले असावेत. मग या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण मिलियन्स ऑफ प्लांट्स पाहतो, मिलियन्स ऑफ ॲनिमल स्पीसीज पाहतो. तर हे सगळे जे आहेत तर हे मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स या आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून तयार झालेले दिसतात. हे सगळं होणं म्हणजेच काय आहे, तर या सगळ्या गोष्टी एकानंतर एक बाय सिक्वेन्स या सगळ्या गोष्टी घडत येतात. म्हणजेच आपण म्हणतो की इथे काय होत आहेत, देअर इज ग्रॅज्युअल चेंज. हळूहळू बदल होत आहेत. अँड दॅट ग्रॅज्युअल चेंज विच लीड टू इव्होल्युशन. मग अगदी काहीच नव्हतं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते किंवा एलिमेंट्स होते, त्यांच्यापासून ते आज व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स टू व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, ह्या सगळ्यांचं आपल्या प्लॅनेटवर ऑकरन्स म्हणजेच इव्होल्युशन आहे. धन्यवाद मित्रांनो. इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. या आणि पुढच्या टॉपिकला पाहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपल्या STI क्लासेस या यूट्यूब चॅनलला आणि पेजला अवश्य फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.